नमस्कार. आपण पाहता सामाजिक बातमी न्यूज. पाहुयाचे काय ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगरतून आहे. भारतीय बौद्ध महासभा संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर, प्रबुद्ध भारत बुद्धविहार उल्हासनगर तीन येथे विद्यार्थी दिनानिमित्त शुक्रवार दिनांक 7/11/2025 रोजी प्रबुद्ध भारत बुद्धविहार येथे विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेचा पहिला दिवस हा दिवस संपूर्ण भारत विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी महत्त्व ओळखून आपल्या विद्यार्थ्याकडून बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. 7 नोव्हेंबर विवाह ते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. अति परिश्रमाचा जीवन कार्याचा प्रवास, त्यालाच आपण आजच्या दिनी विद्यार्थी दिवस म्हणून जगभर संबोधतो. मी अजून विद्यार्थी आहे. ते म्हणतात, मी जेव्हा इंग्रजी अभ्यास करण्यास मुंबईत आलो त्यावेळेस 8 फूट रुंदीची 10 फूट लांबीची मुंबईतील गलिच्छ आपली जागा, त्यात वास्तव्य करणारी 8x10 जिवंत माणसे, खोलीचे एका बाजूला मोरी, जवळच चूल, कोपऱ्यात डोक्यावरील माळावर रचलेले लाकडे, धुरांच्या कडेलोटात इतक्या माणसाचा अनेक तऱ्हेचा व्यवसाय, विद्यार्थ्यांच्या व्यासंगप्रिय संगतीचा अभाव, अशा कष्टमय परिस्थितीत अभ्यासक्रम आटपून निरनिराळ्या परीक्षा कशा द्याव्यात याचे डॉक्टर बाबासाहेबांनी हृदयंगम वर्णन केले. विद्यार्थी दशेत ज्ञानार्जन चालू असतात त्यांनी आपल्यापुढे निरंतर ज्ञानार्जन हे एकच ध्येय ठेवावे. विद्यार्थी दशा परत प्राप्त होणार नाही या अवधूत प्रयत्नाची परामर्शी करून ज्ञान संपादन करावे असा संदेश दिला. या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले धम्मप्रचारक समितीचे खजिनदार आदरणीय नानासाहेब केदार, तसेच पत्रकार आदरणीय दीपक जाधव साहेब, त्याचप्रमाणे विराज सरचिटणीस आदरणीय संजय खरे, कौशल्य रामकृष्ण ब्राह्मणे, संघटक वाल्मिकी, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.